हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारतीय नवनीत इयत्ता 9वी इसका पोयम 12 पुन्हा एकदा के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। पोयम स्टार्ट करने से पहले आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट, अगर आप मेरे चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो या फिर मेरे चैनल को अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ इसे सब्सक्राइब जरूर से कीजिए और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए। तो हम स्टार्ट करते हैं पोयम 12 पुन्हा एकदा। तो सबसे पहले हमें दिया है कवितेची मध्यवर्ती कल्पना। मरगळलेला समाज जागृत व्हावा, भेदाभेद मिटून जावेत, इथली तरुणाई नवविचारांनी भारून नवीन समाजाची निर्मी व्हावी, अशा आशादायक स्थितीचे व मनाच्या भावस्थितीचे चित्रण तेजस्वी शब्दात कवयित्रीने साकारले आहे। देन सेंट्रल ऑफ थीम ऑफ द पोएम गिवन इन इंग्लिश। इसके बाद दिया है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। रक्तात भिनणे, रक्तात विरघळणे, पुकार करणे, घोष करणे, पिंगा घालणे, गोल गोल फिरणे, भारले जाणे, भारित होणे, चाहूल लागणे, अंदाज येणे। इसके बाद हमें दिया है कविताच्या भावात। नवविचाराचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास घेतलेल्या भावनांचे चित्रण करताना कवयित्री म्हणते, दिस इज अ पोयम। पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावी स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार। पुन्हा एकदा आकाशात वीज लख चमकावी, खाली उतरून ती रक्तात मिसळावी आणि स्नायू पेटून उठावेत, अंगात शक्तीचा संचार होत स्नायूंनी बलशाली घोष करावा, पुन्हा एकदा असे घडावे। फिर इसके बाद में सेकेंड फ्रेज की मीनिंग है, पुन्हा एकदा फेर धरीत, पिंका घालीत, पावसाच्या जोरदार सरी बेभान होऊन खाली कोसराव्यात, पायाखालीची माती मातीत मिसळून जावी, माती माती एक व्हावी, सगळे भेदाभेद मिटून जावेत, नवीन विचाराच्या सरी कोसरून समाजातील जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत, सारी माणसे एकत्र यावीत, पुन्हा एक वेळ। इसके बाद हमें फिर से दिया है पैसेज थर्ड, दैट इज स्टेंजा थर्ड। पुन्हा एकदा नवीन निर्मितीचा वारा घुमावा, इथल्या तरुणाची मने भारी जावीत, तहान भूक विसरून त्यांना नवनिर्मितीची चांगली आश्वासक चाहूल लागावी, नवनिर्मितीच्या तेजोमय प्रकाशात ती इथली भूमी उजळून जावी, तिची दिव्य प्रभा अवकाशात पसरावी, आपली भारतभूमी सर्वत्र आदर्शवत दिसावी, नवीन विचारांच्या मानवतावादी समाजाची निर्मिती या धर्तीवर व्हावी पुन्हा एकदा। देन पैराफ्रेज ऑफ द पोयम, जिसे देखने के लिए आपको वीडियो पॉज करना होगा। तो आप वीडियो पॉज कीजिए और इंग्लिश में जो पोयम है उसका मीनिंग देख सकते हैं। इसके बाद हम बढ़ते हैं कृति स्वाध्याय व उत्तरें। तो सबसे पहले दिया है आकृति पूर्ण करा। तो जिसके पहले हमें ये जो पाठ्य पुस्तक पृष्ठ क्रमांक 43 पे है कविता, तो इसके शब्दार्थ देख लेते हैं। वीडियो पॉज कीजिए और शब्दार्थ देख लीजिए। इसके बाद हमारी आती है उत्तरे। आकृती पूर्ण करा, कवितेतील घटकांच्या कृती लिहा। तो वीज, वीज चमकून खाली यावी, रक्तात भिनावी, पावसाच्या सरी पिंगा घालत बेभान होऊन कोसळव्यात, वारा वारा घुमावा, तरुणाच्या अंगात शिरावा। इसके बाद है पुढील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा। वीज चमकणे, रक्तात भिनून स्नायू पेटावेत, घोष करावा, वारा घुमणे, तहान भूक विसरून युवक भारला जावा, त्याला नवनिर्माणाची चाहूल लागावी। आता है हमारा पुढील प्रतीके व त्याचा अर्थ यांच्या जोड्या लावा। तो इसके डायरेक्टली हम आंसर्स देख लेते हैं। वीज रक्तात भिनावी, माणसात उत्साह निर्माण व्हावा, मातीत माती एक व्हावी, मातीने भेदभाव विसरावा, नवनिर्माणाची चाहूल लागावी, नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी, पुसून टाकीत भेदभाव, समाजातील भेदभाव नष्ट व्हावेत, उजळावी भूमी दिगंतात, सर्वत्र भारतभूमी चमकावी। इसके बाद आता है चौकटी पूर्ण कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते। तो पहला है
पावसाच्या सरी कोसळव्यात, कारण मातीत माती मिसळून भेदभाव नष्ट व्हावेत. देन भुलावी तहान विसरावी भूक, कारण इथल्या युवकाला नवनिर्माणाची चाहूल लगावी. इसके बाद हमारे आते हैं चौकटी पूर्ण करा. तो चौकटी पूर्ण करा में सबसे पहले चमकणारी वीज, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, देन विसरावी अशी भूक, भुलावी अशी तहान, उजळावी अशी भूमी, एकत्र व्हावी अशी मातीत माती. इसके बाद दिया है कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ लिहा. वीज सदामनी, पुन्हा परत, भेद फरक, वारा वायू, तहान त्रिषा. इसके बाद में आता है काव्य सौंदर्य. तो पहला है मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद. या काव्य पंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा. आपण सुजलाम सुफलाम अशा भारत भूमीत राहतो. भारतात अनेक धर्म व पंथ एकत्र राहतात. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु कधी कधी वर्णभेद, जातीभेद, धर्मभेद वर येतात व दंगली घडतात. असे होऊ नये. मानवतेचे वसा भारत भूमीवर कायम राहावा. म्हणून कवयित्री म्हणते की बेभान पावसाच्या सरी कोसळव्यात आणि मातीत माती मिसळून जावी. सर्व भेदभाव नष्ट व्हावेत, म्हणजे पुन्हा एकदा भारतभूमी आदर्श वर्तन होईल. सर्व जगात मानाने वावरेल. देन नेक्स्ट आहे, आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला वाटते ते स्वतःच्या शब्दात लिहा. आपल्या देशात अजूनही अज्ञान, गरिबी व अंधश्रद्धा यांचा अंधार दाटला आहे. त्यामुळे जातीभेद व धर्मभेद त्यांची राक्षसी वृत्ती कधी कधी वावरताना दिसते आणि देशातील शांतता भंग पावते. यावर पहिला उपाय म्हणजे भारतात सर्वदूर मृत्यू शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रकाशाने इथला स्वार्थी अंधार नष्ट होईल. तसेच भारतात सर्वत्र शांतता नांदावी म्हणून सर्व धर्म समभावाचे व्रत प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा बळकट होईल तेव्हाच देशात धर्मभेद लयाला जातील आणि पुन्हा एकदा भारत सारे जगात शांतीचा संदेश देईल असे वाटते. कवितेच्या तुम्हाला समजलेल्या भावार्थ स्पष्ट करा. नवीन विचारांचा समाज निर्माण व्हावा असा ध्यास या कवितेतून आत व तेजस्वी शब्दांत व्यक्त झाले आहेत. पुन्हा एकदा विजेची शक्ती अंगात संचारावी आणि नवनिर्मितीचा घोष करावा. पावसाच्या सरी अशा कोसळव्यात की मातीत माती मिसळून जावी, म्हणजेच सर्व धर्मसमभावाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या पावसात सारे जातीभेद, धर्मभेद नष्ट व्हावेत अशी इच्छा कवयित्री व्यक्त करताना दिसते. नवविचाराच्या वारा घुमावा, नित्याने तरुणाईची मने भारून जावीत. नव समाज रचनेची आश्वासक चाहूल लागावी नि ही मातृभूमी पुन्हा नव्या प्रकाशात उजळावी. इसके बाद में आता है प्रस्तुत पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. सो कविता इस पुन्हा एकदा. उत्तर पुन्हा एकदा. प्रस्तुत कवितेचे कवी या कवयित्री प्रतिमा इंगोले. प्रस्तुत कवितेचा विषय समाजातील भेदाभेद संपूर्ण निकोप व आदर्श समाज निर्माण व्हावा. प्रस्तुत कवितेतील 2 ओळीचा सरळ अर्थ. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. पुन्हा एकदा नवीन सृजनाचा वारा चफेर घुमावा, निर्मितीच्या चैतन्याने तरुणाची मने भारलीच जावीत अशी इच्छा कवयित्रीला बाळगत आहे. देन प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये आपण जपायला हवीत व धर्मनिरपेक्षता दृढ व्हायला हवी. नवीन मानवतावादी विचारांना प्रसार व्हायला हवा. त्या कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. माणुसकीच्या व धर्मभेदा पलीकडच्या समाजाच्या निर्मितीचा विचार जनमानसात रुजवणारी ही कविता मला आवडली. अलीकडच्या काळात समाज मूल्यहीन व एकारलेल्या धर्मात विचारांच्या होऊन पाहतोय. या बुरसटलेल्या विचारांच्या विरोधात तरुणाईने एकत्र व्हायला हवे हा आशय या कवितेत मांडल्यामुळे ही कविता मला आवडली. त्या प्रस्तुत कवितेतील 4 शब्दांचे अर्थ. रक्त, रुधिर, पाऊस, वर्षा, माती, मृदा, भूमी, जमीन. इसके बाद आता है व्याकरण. घटकांवर आधारित कृती.
पुढील ओळीतील अलंकार ओळखा. तो है झाडाची सावली जैसे आईचे प्रेम. उत्प्रेक्षा अलंकार. हा वसंत भासे मज ऋतूचा राजा. उत्प्रेक्षा अलंकार. इसके बाद में आता है समास. सो भेदाभेद, वैकल्पिक द्वंद्व, यथाशक्ति अव्ययी भाव, युवक युवती, इतरेतर द्वंद्व, पाऊस पाणी, समाहार द्वंद्व. इसके बाद आता है लिंग ओळखा. तहान स्त्रीलिंग, भूक स्त्रीलिंग, स्नायू स्त्रीलिंग, वीज स्त्रीलिंग. देन वचन बदला. वीज विजा, वारा वारे, सरी सर, स्नायू स्नायू. पुढील शब्दांतील अक्षरांपासून प्रत्येकी 2 अर्थपूर्ण शब्द लिहा. चाहूल चाल हल, मातीत माती मात, पावसाच्या पाव वसा, एक वार एक वार. विरुद्धार्थी शब्द एकवार, वारंवार, भेद, साम्य, उजळणे अंधारणे, खाली वर. लेखन नियमानुसार लेखन. पुढील शब्द शुद्ध स्वरूपात लिहा. इसके लिए आपको वीडियो पॉज करना पड़ेगा और आंसर्स देखने पड़ेंगे. इसके बाद में आता है विराम चिन्ह. पुढील चिन्ह ओळखा. तो फर्स्ट है एकेरी अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्न चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. तो बच्चों इसी के साथ में हमने पोयम 12 पुनः एकदा के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे पोयम 13 टिफिन के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.